नमस्कार. जॉब माझा अपडेटवर आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो. तर सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेची जी जाहिरात आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो, क्लर्क या पदासाठी, तर त्याचे विद्यार्थी मित्रांनो फॉर्म सुरू झालेले आहेत आणि त्याची फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे विद्यार्थी मित्रांनो ते 8 जुलै असणार आहेत. तर जे कोणी फॉर्म भरण्यासाठी इच्छुक असेल त्यांनी सर्वांनी फॉर्म विद्यार्थी मित्रांनो नक्कीच भरायचे आहेत. ज्यामध्ये बघा 70% जागा ज्या आहेत ते त्या सांगली जिल्ह्यासाठी राखीव आहेत आणि 30% जागा ज्या आहेत विद्यार्थी मित्रांनो यासाठी अदर जिल्ह्यातील जे विद्यार्थी आहेत ते अप्लाय करू शकतात. जागा भरपूर असल्यामुळे विद्यार्थी मित्रांनो येथे खूप चांगली एक संधी आहे तुमच्यासाठी. तर बघा यामध्ये आज आपण विद्यार्थी मित्रांनो इथे सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेची जी काही परीक्षा होणार आहेत, जी की एकूण 90 मार्काची परीक्षा होणार आहेत आणि ही परीक्षा आपली कोणती घेणार आहेत विद्यार्थी मित्रांनो, तर IBPS ही संस्था घेणार आहेत. याच्यामुळे काय आहे तर येथे पूर्ण नाही तर काही मॅक्झिमम प्रमाणामध्ये विद्यार्थी मित्रांनो जी परीक्षा असेल ते पारदर्शक पद्धतीनेच होईल. तर आज आपण ती परीक्षा कशी होणार आहेत आणि 90 मार्कामध्ये परीक्षेमध्ये कोणत्या विषयावर प्रश्न विचारले जाणार आहेत, म्हणजेच परीक्षेचा पॅटर्न आणि त्याचा सिलेबस विद्यार्थी मित्रांनो इथे आपण जाणून घेणार आहोत. आणखी महत्त्वाचं विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करायचं आहे, कारण यामध्ये जे काही सिलेबसनुसार तुम्हाला या चॅनलवर विद्यार्थी मित्रांनो सर्व जे आहेत ते क्लासेस विद्यार्थी मित्रांनो परीक्षेच्या तारखेपर्यंत जे आहेत ते तुम्हाला प्रोव्हाइड करून दिले जाणार आहेत आणि ते फ्री ऑफ कॉस्ट असेल विद्यार्थी मित्रांनो. म्हणजेच यूट्यूबवर तुम्हाला रेग्युलर तुम्हाला जे आहेत ते लेक्चर मिळतील. यामध्ये सर्वच विषयाचे क्लासेस जे विद्यार्थी मित्रांनो तो घेण्याचा प्रयत्न करण्यात येईल आणि सोबतच महत्त्वाचं म्हणजेच काही प्रॅक्टिस पेपरसुद्धा तुम्हाला देण्यात येतील. तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. तर बघा यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो जवळपास 7 विषय जे विद्यार्थी मित्रांनो ते परीक्षेमध्ये विचारली जाणार आहेत. त्यामध्ये 7 विषयावर जवळपास विद्यार्थी मित्रांनो 90 मार्काची जी आहे ते परीक्षा होणार आहेत आणि त्यामध्ये 90 प्रश्नच असणार आहेत आणि त्यासाठी 90 मिनिटच परीक्षेला वेळ मिळणार आहेत. म्हणजे 1.5 तासाचा जे आहेत विद्यार्थी मित्रांनो तुमचा पेपर असणार आहेत. ज्यामध्ये बघा 20 प्रश्न जे आहेत ते नॉलेज ऑफ कोऑपरेशन म्हणजेच सहकार जो विषय विद्यार्थी मित्रांनो, म्हणजेच आपली बँकच सहकार खात्यातील असल्यामुळे सहकार विषय हा खूप महत्त्वाचा आहे. तर सहकार विषयाशी संबंधित जवळपास 20 प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जाणार आहेत विद्यार्थी मित्रांनो. म्हणजेच हा विषय आपल्याला खूप महत्त्वाचा असेल परीक्षेच्या दृष्टिकोनातून. त्यानंतर बघा दुसरा विषय आहे आपला नॉलेज ऑफ बँकिंग, म्हणजेच बँकिंगच्या संबंधित तुम्हाला जवळपास 20 प्रश्न विचारले जाणार आहेत. बँकिंग म्हणजे आता कसं तर बघा विद्यार्थी मित्रांनो, बँकिंग म्हणजेच बँकेतील जे काही व्यवहार असते किंवा बँकांची जी काही स्थापना करण्यात आलेली आहेत, बँकांचे जे स्ट्रक्चर आहेत बेसिकपासून, म्हणजे सुरुवातीला कोणती बँक जगामध्ये पहिली बँक कोणती स्थापित झाली, बँकेचं स्ट्रक्चर काय आहे, भारतातील पहिली बँक कोणती आहेत, अशा प्रकारचे जे आहेत परीक्षेमध्ये प्रश्न तुम्हाला विचारले जातील. सोबतच बँकिंगचे जे काही संबंधित जे काही व्यवहार आहेत त्या व्यवहाराशी संबंधितसुद्धा प्रश्न परीक्षेत विचारले जाणार. जसं की लोन कोणत्या प्रकारचे आहेत किंवा लोनच्या संबंधित प्रश्न किंवा डिपॉझिटच्या संबंधित प्रश्न किंवा जे काही नवीन जे काही बँकिंगमध्ये जे काही डिजिटलायझेशन झालेलं आहे त्या संबंधितसुद्धा परीक्षेत विद्यार्थी मित्रांनो या 20 प्रश्नामध्येच प्रश्न जे आहेत ते समाविष्ट असणार आहेत. तर ते सर्व परीक्षेचे सर्व जे काही तयारी आहेत आपल्या चॅनलवर विद्यार्थी मित्रांनो फ्री ऑफ कॉस्ट करून घेतली जाणार आहेत. तर त्यानंतरचा तिसरा विषय आहे आपला जनरल नॉलेज म्हणजे सामान्य ज्ञान. या विषयावर विद्यार्थी मित्रांनो जसं की चालू घडामोडी हा विषय असतील किंवा इतिहास, भूगोल आणि अर्थशास्त्र हे जे विषय आहेत विद्यार्थी मित्रांनो या विषयावर जवळपास 10 प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जाणार आहेत. यामध्ये मॅक्झिमम विद्यार्थी मित्रांनो जवळपास 5 प्रश्न जे आहेत ते चालू घडामोडी विषयावरच असतील आणि इतर 5 प्रश्न जे आहेत विद्यार्थी मित्रांनो ते आपले अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र या विषयावर असू शकतात. त्यानंतर बघा इंग्लिश या विषयाचे विद्यार्थी मित्रांनो जवळपास 10 प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जाणार आहेत. तर बघा इंग्लिश या विषयाचे जवळपास विद्यार्थी मित्र परीक्षेमध्ये 10 प्रश्न विचारले जाणार आहेत. या इंग्लिश या विषयावर विद्यार्थी मित्रांनो 3 प्रश्न जे आहेत ते पॅसेजवर असतील, म्हणजेच परीक्षेमध्ये तुम्हाला पॅसेजवर आधारित 3 प्रश्न विचारले जातील. सोबतच बघा बँकिंगमध्ये ज्या प्रकारचे इंग्लिश परीक्षेमध्ये विचारले जातात त्या प्रकारचंच इंग्लिश ज्या विद्यार्थी मित्रांनो ते विचारले जाणार आहेत. म्हणजेच बघा या इंग्लिश या विषयावर कोणकोणते प्रश्न येतील तर बघा इंग्लिश या विषयावर जवळपास बघा 3 प्रश्न हे तुमचे पॅसेजवर आधारित असतील. त्यानंतर
जवळपास 2 प्रश्न जे आहेत ते रिकाम्या जागा म्हणजेच फिलर्सवर आधारित असतील आणि त्यानंतर काही प्रश्न जे आहेत ते वर्ड स्वॅपवर असतील, अँटोनिम सिनोनिम असतील. त्याच्या व्यतिरिक्त एरर, तर जवळपास 1 ते 2 प्रश्न परीक्षेमध्ये तुम्हाला एरर या विषयावर असतील आणि सोबतच 1 ते 2 प्रश्न जे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जे की पॅराजंबल जे असतात ना, तर पॅराजंबल या विषयावर 2 प्रश्न परीक्षेत तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. त्यानंतर बघा कम्प्युटर या विषयावर विद्यार्थी मित्रांनो जवळपास 10 प्रश्न तुम्हाला परीक्षेत पाहायला मिळणार आहेत. म्हणजेच बघा कम्प्युटरचं जे काही बेसिक कम्प्युटर आहे आणि जे काही नवीन जे काही कम्प्युटरमध्ये जे काही नवीन ज्या काही आता दुरुस्त्या झालेल्या आहेत त्यावर आधारितसुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातील. म्हणजेच जे काही आपण दैनंदिन जीवनामध्ये जे काही डिजिटलायझेशनचा वापर करतो त्या संबंधितसुद्धा परीक्षेतनी जे आहेत आपल्या या कम्प्युटर संबंधित प्रश्न जे आहेत विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये विचारले जाणार आहेत. तर त्याच्या व्यतिरिक्त रिझनिंग आणि मॅथ याचे 10 प्रश्न जे आहेत परीक्षेमध्ये विचारले जाणार आहेत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो बँकिंगच्या तुलनेतून 10 प्रश्न खूप कमीच आहेत रिझनिंग आणि मॅथचे. येथे बघा आपली जी परीक्षा असणार आहे ती सहकार बँकेची असल्यामुळे आपल्या इथे सहकार आणि बँकिंगच्या संबंधित इथे जे आहेत ते वेटेज जे विद्यार्थी मित्रांनो ते जास्त देण्यात आलेले आहेत. म्हणजे 40 प्रश्नाचा वेटेज इथे देण्यात आले आहेत 90पैकी आणि इतर फक्त 10 प्रश्न देण्यात आलेले आहेत. त्यानंतर बघा मराठी या विषयावर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला 10 प्रश्न विचारले जाणार. म्हणजेच बघा येथे तुमचा एक प्लस पॉईंट असेल, म्हणजेच मराठीमध्ये आपण 10पैकी 10 मार्क घेऊ शकतो. आणि इतर विषयाची तयारी जे विद्यार्थी मित्रांनो बघा इथे रिझनिंगमध्ये सुद्धा आपण 10पैकी 10 घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. हे सुद्धा इझी प्रश्न जे आहेत विद्यार्थी मित्रांनो ते विचारले जाणार. त्यानंतर बघा येथे महत्त्वाचं असेल आपल्याला नॉलेज ऑफ कोऑपरेशन, बँकिंग, जनरल नॉलेज आणि कम्प्युटर हे 4 विषय विद्यार्थी मित्रांनो अत्यंत महत्त्वाचे असतील. म्हणजेच जवळपास 60 मार्काचा जो परीक्षेत जे काही आपल्याला सिलेबस आहे विद्यार्थी मित्रांनो ह्या 4 विषयावरच आहेत आणि हे 4 विषय अत्यंत महत्त्वाचे असतील. तर या संपूर्ण तयारीसाठी विद्यार्थी मित्रांनो चॅनलला तुम्हाला अवश्य सबस्क्राईब करायचं आहेत आणि अशाच प्रकारच्या माहितीसाठी चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.